जुई जुई साप ओरडतोस काय? आपलीच मुलगी आहे ना ती. बेशुद्ध आहे नक्की. जुई, आणखी कोणी इथे येण्याआधी या आवाजापासून लांब जा. जा लवकर. मलाच लागतो ना एसी, मीच लावलाय. आता तो बिघडलाय त्यामुळे मलाच दुरुस्त करावा लागणार ना. गंधारचा फोन सुद्धा लागत नाहीये त्यामुळे आता मला शोधावा लागणार आहे मेकॅनिक. जातेच मी. वेलकम जुई भोळे. काय ग, आतल्या गरम वातावरणाची झळ तुला बाहेर जाणवते की काय? नाही, ते बाहेर पण ऊन जास्त आहे ना. हो, पण आतमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. तू जा ना, जा, मी आलेच. काय ग, कसं वाटतंय आता? भीती वाटते. कसली कसली भीती वाटते बाळ? साप इथे. अगं, इथे साप होता बेडवर. साप होता बेडवर. बघ कैलास, तुला बोललो नव्हतो मी आपल्या सोसायटीत साप आहेत म्हणून. ते साप तुझ्या घराच्या दिशेने येताना मी बघितलेत. आणि मी बघितलेल्या सापांपैकी एक साप तुझ्या बेडरूम मध्ये इथे बसला होता. अरे काहीतरी काय बोलतोयस पद्या? इथं आमच्या घरात जर साप असता तर तो आधी आम्हाला दिसला नसता का? एक्झॅक्टली. मला दिसला. असा डोलत होता. कसं परत दाखव. असं डोलत होता. नाही, मग शक्यच नाही. असेल शक्यता आहे. अहो, आधी ते साप तुम्हाला दिसले, मग आता अंतर आला. नक्कीच तुमच्या हातून काहीतरी बरं वाईट घडलं असणार, म्हणूनच तर ते साप आपल्या घरातल्या सगळ्यांना दिसतायत. ओ माय गॉड, म्हणजे ते साप आपल्याला शोधतायत. ते तुमच्यापासून लपतायत. हा, म्हणजे हल्ली हे जे वाढत्या शहरीकरणाची जी समस्या आहे ना, आपण माणसं या वन्य प्राण्यांच्या जागेवरती अतिक्रमण करतोय. त्यांच्या राहण्याच्या जागा कमी होत आहेत. मग ते आपल्या जागेत घुसतात, आपल्याला दिसतात आणि मग आपल्यापासून लपतात. पद्या, मी जे बोलतोय ते तुला कळतंय. हो, काय करताय भाऊजी? साप ना डूक धरतात. तसेच ते आपल्या फॅमिलीवर डूक धरून असले तर? अगं, पण तुम्ही त्यांचं काहीच केलं नाही तर ते का डूक धरतील? आता ते त्यांनाच माहित. सांग कधी कळणार तुला ग शब्द माझ्या गीतातला. मला काही कळणार नाही आणि काही सुचणार नाही. सुचवावं लागेल ना ग मालू. आता संध्याकाळी माझं गाणं ऐकायला आलेल्या माणसांना मी काय सांगू? ते तुमचं तुम्ही बघून घ्या हो. अरे आता माझं मी नाही बघून घ्यायचं, आम्ही आमचं बघून घेऊ. माझा छोटा जवान आलाय ना. ये काय, ये जुई, अशी पुढे ये. अरे जुई, अशी अचानक? अचानक आलीस पण करेक्ट वेळेला आलीस. आता हिला बसवाल ना शब्द सुचवायला. सरळ आहे. ये काय, ये जुई, ये. काकू, ऍक्च्युली मी ना आलापला भेटायला आले होते. आलापला काय भेटशीलच ग, पण त्याआधी माझ्या अडलेल्या काव्याला शब्द कोण सुचवणार? तू सुचवलेस तरी चालतील. हो.
अगं एसी बिघडलाय आमचा. काय लाईट येतात जातात ना म्हणून हा प्रॉब्लेम होतो जरा. हो पण फारच उकडतंय ना. पण डोंट वरी, लाईट असोत किंवा नसोत, माझी गाणी तुला एकदम कूल करतील. अगं लाईट गेल्यावर ना आठवलं, परवा लाईट गेल्यावर तू अचानक निघून गेलीस काही न सांगता. ते घरून कॉल आला ना मला, मग निघावं लागलं. अगं मग मला सांगायचं ना, मी बोलले असते त्यांच्याशी. त्यावेळी आपण आपल्या सूनबाई म्हणजेच प्राजक्ताबाईंशी प्रेमळ सुसंवाद साधण्यात मग्न होता. असो, तू ये ग बस. जा जा जाऊन बस गाणं ऐकायला. काय ना, हे शब्द सुचवायला सांगतील म्हणून गंधार, आलाप आणि उदय आधीच निघून गेलेत. प्राजक्ता मेकॅनिकचं कारण सांगून गेलीये. स्वरा पण थांबली नाही ग. तेव्हा तू बस गाणं ऐक, मी पटकन गरम गरम चहा करून आणते. हा नाही गरम नको. म्हणजे चहा नको, चहापेक्षा काहीतरी थंड असेल तर चालेल. लिचीचं सरबत असेल फ्रीज मध्ये. फ्रीज? फ्रीज. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारा सचिन जेव्हा फ्रंट फुटवर येऊन सोडतो क्रीज, तेव्हा बघणारे सगळे होतात फ्रीज. फ्रीज? वा जुई वा, सुचलंय मला. मला पण. काय काकू तुम्ही राहू द्या ना, मी बनवते सरबत. सिरप फ्रीज मध्ये असेल ना. अगं तू कशाला, फ्रीजचं आधीच गोडाऊन झालंय. हो काकू डोंट वरी, मी करते ना सगळं ओके. बरं काका, हा हा बस 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 बस. मी मस्त थंडगार सरबत आणते तुमचं गाणं ऐकायला. हा बर ठीक आहे. बघितलं किती हुशार आहे नी मुलगी, प्राजक्तासारखी नाहीये. आणि मला शब्द सुद्धा सुचवला. जायच का अजून? मला ते फ्रीज. काकू हे सगळं आवरायला थोडा वेळ लागेल मला, पण मी करते. अहो मी काय म्हणते, आपण ना ही सोसायटी सोडून कुठेतरी दुसरीकडे राहायला जाऊया का? सोडूया ना, सोडूया. आज ही सोसायटी सोडून जाऊया, उद्या हे शहर सोडून जाऊया, परवा हा देशच सोडून जाऊया. अगं किती दिवस त्या सापांना बघून अशी पळणार आहेस तू? ते काय नाही, आता या सापांना शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. फक्त एकदा हे साप माझ्या समोर येऊ दे. काका हं? तोच जुईच्या पण समोर आला होता का? कारण मी बेडरूम मध्ये आले ना, तर जुई बेडरूम मध्ये नव्हती. ती होती बेडरूम मध्ये. दारामागे होती. तिथे काय करत होती? वॉक करत होती तुला. अगं असं काय करतेस? म्हणजे त्या सापाला बघून काही तू एकटीच नाही घाबरलीस? माझी जुई सुद्धा घाबरली असेल ना, म्हणून ती दारामागे उभी होती. आणि काय झालं ग? तुला लवकर शुद्ध येईना आणि अगं तिला आलापला भेटायला जायचं होतं, मग ती गेली. बरं झालं तिला काही केलं नाही सापाने, नशीब तिचं. आणि आपलं पण. एसी म्हणतो फॅनला. हा बर का मालू, हा ऐकते. एसी म्हणतो फॅनला मीच तुझ्यापेक्षा थंड. फॅन म्हणाला एसीला तू आपोआप ऑन ऑफ होतोस, तुझ्यापेक्षा फ्रीज थंड. वा अगं जुई, एकच शब्द सांगितलास पण 2 काव्य सुटली धडाधड. तुमच्या तावडीतून काय नाही सुटली ना, मी पण सुटले. बरं मी काय म्हणते, हा. मी आतमध्ये जाते. ती बिचारी एकटी किती वेळ फ्रीज आवरेल. हो हो जा, पण जुईला लवकर बाहेर पाठव. हा? ही गेली तिच्या मदतीला, कारण आवरायचा होता फ्रीज. वा, सासू सून एकत्रित नांदणे हे सुखी संसाराचं खरं गुपित. नाही जमलं.
मीठ आहे त्यात. थांब, साखरेचा डब्बा इथे. हा, वाचले. का ग? काकू, चुकून मी सरबतामध्ये मीठ टाकलं असतं ना, म्हणून वाचले. अगं मीठ आहे ना आम्ही काचेच्या बरणीतच ठेवतो, पण परवा लाईट गेले होते ना तेव्हा ती बरणी फुटली. हो हो, आठवलं. बरं, त्यांच्या सरबतात साखर कमी टाक, त्यांना कमी लागते. हो हो. ते सरबत घेऊन जा आणि ऐकत बस त्यांच्या कविता. मी येते तुला सोडवायला. सोडवायला? मग संगीतकार तवीच्या समोर बसणं इतकं सोपं नसतं. ते त्यांच्या भावना शब्दात बसवून समोरच्यावर भावनांचा पाऊस पाडत असतात आणि समोरचा त्या पावसात महापूर येऊन त्याच्या नाकातोंडात पाणी जातं याचं सुद्धा त्यांना भान नसतं. काकू अहो, असं काही नसतं. अगं तसंच आहे. कारण काय माहितीये का, तू पहिल्यांदाच फेस करतेस ना म्हणून. आम्हाला याची सवय आहे. पण खरं सांगू, ते जे काही करतात ना ते अगदी मनापासून करतात, म्हणूनच त्यांचं कौतुक आहे. गरम जा जा, त्यांची कविता गरम झालीये, पटकन सरबत देऊन थंड कर. काकू, अगं असू दे असू दे, मी आवरते. ठेव. काकू. अगं ठेव. थँक्यू. चव आहे पोरीच्या हाताला. गरम गरम. थंड सरबत घ्या, एकदम थंड. वा, काय नवीन कविता सुचतेस काय? काका, ते सगळं नंतर. आधी हे सरबत घ्या. बर. वा, छान जुई, उत्तम जमलंय सरबत. थँक्यू काका. आता कविता जमवूया. म्हणजे गीत माझे, शब्द तुझे. गरम गरम गरम, माणसही गरम, स्वभावही गरम. पुढे काय जुळेल? स्वभावच काय, निसर्गही गरम, वातावरणही गरम. बाप रे. काय झालं? माझं काही चुकलंय का? नाही नाही, वा, छान, एकदम परफेक्ट जमले. अगं म्हणजे जागतिक पातळीवर वाढणाऱ्या उष्म्यावर भाष्य करणारं काव्य करतोय आपण. वा. आता पुढची ओळ. आधी पापड वाळत घालायचे. ए, अशी नसती ओळ. अगं आम्ही इथे जागतिक दर्जाच्या काव्याबद्दल बोलतोय आणि तुझं काय चाललंय मध्येच पॅपेड पॅपेड पॅपेड. पापड हा माझ्या संसाराचा जागतिक प्रश्नच आहे. चल ग, गच्चीवर मस्त ऊन पडले, पापड वाळत घालू. ये ये, येताना तेवढी चटई घेऊन ये. अगं येतेस ना? हो हो. हा. बस 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 बस. ये. गरम 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 गरम. बापरे, काय चटके बसतायत ग. काकू, मी चपला आणते ना दोघींना. अगं नको, कुठे ये जा करतेस. ये पटकन आपण वाळत घालू पापड. ये ये. अगं बाई ग. जुई, आपण इच्छाधारी नाग असलो तरी आपल्याला थंडावा लागतो. ये जुई. अगं काय झालं, ये तर.
अगं ये. हो हो. होतोय अन्याय सगळीकडे, बंड व्हायचंय मला. सगळं झालंय गरम, थंड व्हायचंय मला. किती किती दाह हा आता दिसू लागली वाफ. नका थांबवू मला, नाहीतर होईल माझा साप. जुई, मला तुझं हे एक आवडतं बघ. सांगितलं ना की कसं पटकन करून मोकळी होतेस. आता आल्याबरोबर सरबत बनवलंस, यांना शब्द सुचवलास, माझ्याबरोबर पापड वाळत घालायला वर आलीस. आमच्या प्राजक्ताचं असं नाही, सगळं कसं अगदी रमत गमत करत असते. जुई, ए जुई, गेली वाटतं ही. प्रत्येक मानवात लपलेला असतो एक साप, जो कधीच करत नाही कुणाच्या चुकीला माफ. कधी रागाने कुणावर चरफडत नाहीत किंवा कधी लाचारीने कोणापुढे सरपटत नाहीत. कोणी होतं का इथे आता? जुई, ए जुई. अरे जुई आली आहे. अरे मन हे अधीर, भेटीसाठी आतुर. क्या बात आहे. आजोबा, होणारी जुई काकू आली आहे. हो रे बाळा, किचन मध्ये. ऐक, आणि बर का, आम्ही तुमच्यासाठी एक छान काव्य केलेलं आहे, ते तुम्हाला ऐकू इच्छितो. हा. होणारी जुई काकू, होणारी जुई काकू, ए होणारी जुई काकू, होणारी जुई काकू, होणारी जुई काकू. स्वीट काका जुई काकू नाहीये. हो ना, कुठे गेली काय माहित. स्वीट काका तहान लागलीये. तहान लागली तुला? थांबा, तुला पाणी देतो. अरे सगळं असं बाहेर का काढून ठेवलंय? स्वीट काका लॉलीपॉप. थांबा स्वरा, तर लॉलीपॉपला हात नको लावू. पडलेली वस्तू खायची नाही, टाकून दे इकडे. तुला पाणी हवंय ना? ये ये, बस बस बस, आरामात बस. हा, आपण पाणी पिऊया. पाणी पिऊया आपण. थंड नाहीये. काय ना स्वरा, बहुतेक आजीने फ्रीज साफ करायला घेतलाय. तर आपण एक काम करू, ही बॉटल फ्रीज मध्ये ठेवू, म्हणजे 10 मिनिटात लगेच थंड. काका, ते बघ, फ्रीजच्या बाजूला माझी हरवलेली डॉल सापडली. डॉल सापडली तुझी? थांबा, मी आणतो. थांब. आपल्या स्वराची डॉल. हे सांभाळून 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 स्वरा. डॉल, ये माझी डॉल. जुई कुठे गेली? बड़ी गडबड प्रेमाची ही तऱ्हा. जुई, तुला सारा मामला हा खरा. सारी इश्काची वाट तोडी नाग मोडी म्हणा. जुई, तू फ्रीज मध्ये काय करतेस? बरोबर गोडीनी गुलाबी, तरी खरोखर हॉरिबल हे बेबी. नागिण जशी इच्छा धारी काढते चफणा.